नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। लोहा तालुक्यातील बेटसांगवी, गंगाबेट, पिंपळगाव, वाहेगाव, भनगी या गावातील शेतपिकांना मोठा फटका बसलाय। तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत। तर वादळी वाऱ्यामुळे काही भागातील घरांवरचे पत्रे देखील उडाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसलेला आहे। तर केळी उत्पादक शेतकरी यामुळे चिंतेत आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा हा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। नांदेडमध्ये अवकाळी पाऊस झालाय, सोसाट्याचा वारा झालेला आहे। त्यामुळे केळी पिकांचं यामध्ये मोठं नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। चांदोरी, सायखेडा या भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली। ऐन दुपारी आकाशात काळे ढग जमले आणि जोरदार पाऊस बरसू लागला। यावेळी गारपीटही झाली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं चांगलंच जोडलं। येवल्यातील सावरगाव इथे एका शेतकऱ्याची कांदा चाळच वादळी वाऱ्यात उडून गेल्यामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं। 120 क्विंटल कांदा भिजला, शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय। याबाबत सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रही उडाल्याचं पाहायला मिळालं। अवकाळी पाऊस आणि वादळ, या वादळामुळे माझी कांद्याची चाळी उडाली आणि 100 ते 150 फूट लांब जाऊन पडली। कांद्यावरून सगळा कांदा वाळला झाला। तर माझी सरकारला विनंती आहे, माझी भरपाई द्या। माझ्या कांद्याची फार नुकसान झाली। थोडे भाव वाढेल म्हणून मी कांदे राखून ठेवले होते, पण ते भाव तर नाही मिळाले। पण निसर्गानेच माझ्यावर हल्ला केला, म्हणून माझी ही नुकसान भरपाई सरकारनं माझी त्वरित तातडीने द्यावा। तर अमरावतीमधल्या अचलपुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे संत्रा, कांदा, भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे।